नमस्कार. आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेलं दत्तभक्तांचं श्रद्धास्थान म्हणजेच श्री क्षेत्र नरसोबाची वाडी. चला तर मग अनुभवूया या ठिकाणचा महिमा आणि निसर्गरम्य सौंदर्य. नरसोबाची वाडी, ज्याला नृसिंहवाडी असंही म्हटलं जातं, हे स्थान दत्त संप्रदायाची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. या जागेचा इतिहास सांगायचा म्हटलं तर श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार स्वामी नृसिंह सरस्वती यांनी इथे तब्बल 12 वर्ष वास्तव्य केलं. त्यांनीच इथे औदुंबर वृक्षाखाली मनोहर पादुका स्थापन केल्या. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मूर्तिपूजा नसून स्वामींच्या पादुकांची पूजा केली जाते. असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने इथे येतो त्याचे सर्व दुःख दूर होऊन त्याला मनशांती लाभते. या तीर्थक्षेत्राचं सौंदर्य अजून खुलतं ते म्हणजे इथे वाहणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमामुळे. मंदिराच्या पायऱ्या थेट कृष्णामाईच्या पात्राला स्पर्श करतात. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा नदीचं पाणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जातं, ज्याला दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं, जो पाहण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात. खरंच मनाला शांत करणारी खूप सुंदर जागा आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ काढून या पावन नगरीला नक्की भेट द्या. वाडीला आल्यानंतर इथली प्रसिद्ध बासुंदी आणि सोमन भोजनालय नक्की ट्राय करा. सोमन भोजनालयाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक अटॅच केली आहे. अशा बऱ्याच फिरण्याच्या आणि खाण्याच्या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.